6व्या अध्यायाच्या विवेचनाविषयीचा दुसरा भाग आपण आता ऐकूयात. मन शांत ठेवणे आणि इंद्रियांना ताब्यात ठेवणे या गोष्टी साध्य होण्यासाठी ज्या योगाभ्यासाची गरज आहे त्याचे वर्णन गीतेत आले आहे. योग म्हणजे युक्ती, साधन मार्ग हे लक्षात ठेवू. या संदर्भात ज्ञानेश्वरांनी जे प्रदीर्घ वर्णन केले आहे ते तसे गीतेत नसले आणि ज्ञानेश्वरांना या गोष्टीची जाणीव होती तरी कुंडलिनी योग या नावाने हा ज्ञानेश्वरीतला अतिप्रसिद्ध भाग आहे. अत्यंत हृदयंगम चित्रमय वर्णन हे या प्रसिद्धीचे एक कारण. परंतु आपल्या नाथपंथाचा पंथराज म्हणून ज्ञानेश्वरांनी या योगाला गौरवले असल्यामुळे हाच त्यांच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीचा मुख्य विषय आहे या मताच्या बाजूने आणि विरुद्ध असे अनेक वाद आहेत. हे प्रसिद्धीचे दुसरे कारण. एक मात्र सांगितले पाहिजे, कुंडलिनी योग या साधनाच्या वाटेला सामान्य जनांनी का जाऊ नये ते ज्ञानेश्वरांनी पुढे स्पष्ट सांगितले आहे. तिकडे मात्र अनेक वेळा दुर्लक्ष केले जाते हे मला योग्य वाटत नाही. आपल्या सध्याच्या दृष्टीने अर्थातच आपण प्रथम सांगितलेल्या चित्रमय वर्णनाकडेच लक्ष पुरवणार आहोत हे सांगणे न लगे. आधी कुंडलिनी योगाविषयी थोडी सर्वसाधारण माहिती. या योगाची साधना करणाऱ्याला येणारा कुंडलिनी जागृतीचा अनुभव हा विषय निरनिराळ्या संदर्भात आपल्या कानांवरून गेलेला असतो. कोणी प्रदीर्घ अभ्यासाशिवाय ही गोष्ट अशक्य आहे म्हणतात, तर कोणी समोर बसलेल्या 1000 लोकांना एकदमच हा अनुभव आणून देऊ म्हणतात. परमेश्वराशी थेट भेट घडवून अपार सुख देणारी, अनेक सिद्धी प्राप्त करून देणारी असा या जागृतीचा लौकिक आहे. परमेश्वर प्राप्तीचा मार्ग या अर्थी या गोष्टीला योग म्हणायचे. गीतेच्या 6व्या अध्यायातल्या काही श्लोकात योग साधनेचा उल्लेख असला तरी ज्ञानेश्वरांना स्वतःला नाथपंथातल्या परंपरांनुसार या गोष्टीचे विशेष ज्ञान असणार. त्यामुळे अगदी आसनासाठी योग्य स्थळ निवडण्यापासून ते कुंडलिनी शक्तीच्या शरीरातल्या प्रवासापर्यंत ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात त्यांनी सविस्तरपणे केलेले वर्णन दिपवून टाकणारे आहे. त्याचा फक्त काही भाग आपण पाहणार आहोत. शरीरशास्त्राच्या दृष्टीने कुंडलिनी, शरीरांतर्गत चक्रे यांचे शरीरातले स्थान आणि स्वरूप काय असणे शक्य आहे या विषयात पुष्कळ अभ्यास आणि चर्चा होऊनही अद्याप सर्वमान्य उत्तर मिळालेले नाही. कुंडलिनी योगाचे सर्व वर्णन ज्ञानेश्वरांनी अर्थातच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत अशा स्वरूपातच केलेले आहे. आपणही ते तसेच पाहू. प्रथम श्रीकृष्ण या मार्गाचे सर्वसाधारण वर्णन करतात. ते सांगतात की या मार्गाचे आचरण करण्याचे फळ मोक्ष हेच. प्रत्यक्ष श्री शंकरही अजून या मार्गाचे प्रवासी आहेत. महर्षी याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले. या वाटेवर तहानभूक विसरते आणि रात्र की दिवस याची शुद्ध राहत नाही. ज्या ठिकाणी पोचायचे ते ठिकाण आपणच होतो. हे सर्व वर्णन श्रीकृष्ण इतक्या चतुराईने करतात की अर्जुनाची आतुरता शिगेला पोचते. त्याला अगदी राहवत नाही. तो विनवणी करतो की देवा सांगा ना लवकर. अहोजी, उत्कंठा समुद्रात बुडालोय हो मी, काढा ना बाहेर. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अरे कशाला एवढा उतावीळ होतो आहेस? मी सांगतच होतो आता, तेवढ्यात तू विचारलेस. ठीक आहे, आता सविस्तर सांगतो. अर्थात जे सांगणार आहे
त्याप्रमाणे स्वतः सर्व करून अनुभव घेतलास तरच माझ्या सांगण्याचा उपयोग होणार. सगळ्यात आधी या योगाच्या अभ्यासासाठी योग्य स्थान पाहायला पाहिजे. असे स्थान पाहावे जिथे बसल्यावर चित्त कमालीचे समाधानी होईल आणि तिथून उठावेसेच वाटणार नाही. जे स्थान दृष्टीला पडताच वैराग्य भावना दुणावते, जिथे संत जन राहिलेले आहेत, जिथे आनंद वाढायला मदत होते, जिथे धैर्याला बळ येते, जे निरंतर इतके नितांत रमणीय की तिथे अभ्यासच आपण आपल्याला करवून घेतो आणि त्यातून लाभणाऱ्या आनंदाचा अनुभव आपला हृदयसखा होतो. ज्या स्थानाच्या जवळून अगदी सहज का होईना जाताना पाखंड्याच्याही मनात खोलवर आपण इथे बसून तपश्चर्या करावी अशी इच्छा जागी होते, किंवा कुणी एखादा वाटसरू अवचित तिथे आला आणि तो जरी शेकडो इच्छा मनात बाळगून असला तरी तिथून माघारी फिरणेच विसरतो. जे स्थान एका जागी न राहणाऱ्याला राहायला लावते, सतत भटकणाऱ्याला एका जागी बसवते आणि थापटून थोपटून अंगात विरक्ती चेववते, जे पाहिल्याबरोबर शृंगारप्रिय राजालाही वाटते की सगळे राज्य सोडून इथेच राहावे. जे स्थान सुंदर आणि सर्वतोपरी निर्मळ असेल आणि जिथे डोळ्यांना साक्षात ब्रह्म दिसेल असे ते स्थान असावे. आणखी एक या स्थानाविषयी पाहावे. या स्थानाचा साधकांनी आपल्या आसनासाठी उपयोग केलेला असावा, पण तिथे इतरे जणांची वर्दळ नसावी. तिथे अमृतासारखी मुळापासून गोड आणि सदा फळती दाट झाडे असावीत. तिथे पावलोपावली अगदी सुलभपणे सापडणारे आणि पावसाळ्यातही निर्मळ पाणी देणारे निर्झर असावेत. ऊनही मवाळ असावे, जाणवेल असे पण शीतल, आणि वारा देखील अतिमंद झुळझुळणारा असावा. ते स्थान साधारणपणे निशब्द असावे. आसपास झाडी इतकी दाट असावी की कोणतेही श्वापद आत शिरणार नाही. पोपट आणि भुंगे नसावेत. पाण्यात हंस असावेत. 2-4 सारस असावेत. एखाद्या वेळी कोकिळही बसलेला चालेल. नेहमी नव्हे, पण आले गेले काही मोरही असले तरी आमची ना नाही. पण अर्जुना, आणखीही एक गोष्ट आवश्यक आहे. सहज न दिसणारा एखादा मठ अथवा असे एखादे शिवालय त्या स्थानाच्या जवळपास असावे. या दोन्हींपैकी आपली आवडती गोष्ट ज्या स्थानी असेल ते स्थान शोधावे. आपल्याला अभ्यासासाठी एकांतात बसायचे आहे तेव्हा इथे एकदा बसल्यावर मन स्थिर राहील ना, तेही पाहावे. आणि तसे ते राहत असेल तर तिथे आसन लावावे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 164 ते 181 या ओव्यांमध्ये. अहो जी, आमचाही जो काही अभ्यास असतो त्याच्यासाठी असे एखादे छान स्थान द्या ना शोधून, असे म्हणावेसे वाटते ना आपल्याला. बरे, ते असो आणि असोच. आता बसण्यासाठी काय प्रकारचे आसन असावे आणि योगाभ्यासासाठी शरीराचे आसन कसे लावावे या दोन्ही गोष्टी सांगत आहेत. प्रथम बसण्यासाठी आसन तयार करावे. तळाशी अग्रांसहित दर्भ घालून त्याच्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी पसरावी आणि वर सुंदर मृगाजीन घालावे. दर्भ कोवळे असावेत आणि व्यवस्थित एकमेकांशी जुळतील असे घालावेत. हे आसन फार उंच झाले तर अंग डोलेल आणि पातळ झाले
तर खालच्या जमिनीचे ओल, गारवा इत्यादी दोष बाधतील, म्हणून तसे काही करू नये. सर्व समसमान आहे ना हे पाहावे. असो, किती करावे वर्णन? बसण्यासाठी आसन असे असावे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 182 ते 185, तसेच गीतेच्या 6व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 11 मध्ये. मग मन एकाग्र करून आपल्या सद्गुरूंचे स्मरण करावे. आदरपूर्वक केलेल्या अशा स्मरणाने साधकाचे अंतर्बाह्य सात्विकतेने दाटून येते आणि अहंभावाचे उग्रपण विरून जाते. विषयांचा विसर पडून इंद्रियांची रग मोडते आणि मनाची घडी हृदयात घातली जाते. असे शरीर, मन आणि हृदय यांचे ऐक्य होईपर्यंत थांबावे आणि मग या जाणीवेसह आसनावर बसावे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 186 ते 189, तसंच गीतेच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 12 ते 14 या श्लोकांमध्ये. यानंतर पद्मासन कसे घालावे, त्यात पाय, कंबर, पाठ, हात, खांदे, मान, चेहरा इत्यादींची स्थिती कशी असावी, तसेच मूलबंध आणि त्यासाठी घातलेले आसन ते वज्रासन, तसंच जालंधर बंध, ओढियाणा बंध कसे लावावेत याचे सविस्तर दिग्दर्शन ज्ञानेश्वर करतात. आता सुरू होते प्रत्यक्ष कुंडलिनी योगाची साधना. त्या वर्णनाचा काही भाग आपण आता विवेचनाच्या पुढील भागात ऐकूयात. धन्यवाद.